श्री स्वामी चरित्रा सारामृत अध्याय 7, 8 आणि 9. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा. आपल्या कृपे करून अल्पवरीने आपले गुण श्रोती द्यावे अवदान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हिरळी कराधिक शास्त्रांशी, वेतने देऊन ठेविले. त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशती. कैकांचे भ्रमद वडिले, परधर्मोपदेशका जिंकले, कुमार्दवर्तीयांसी आणले सन्मार्गावरी तयांनी. त्यांसी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला रूपा प्रोटी, बहुत करुणी कटपटी, बुवांसी शेवटी आणले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षुनी घेतिते. रात्रंदिन रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभव आदी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन, तयानगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींचे. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे 19 यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय मनी, हा तो वेडा संन्यासी, बुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी. याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ बसला हो. परमेश्वर स्वरूप म्हणता यती, आणि करता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यजी. पाहुनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंगपूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, यांते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या संस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन, जवळी फारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी रुचिक एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, कडबडूनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होते ते पारशी, जागृती आली तयांसी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, गरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वामींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी, खदाखद स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखून रुचिकांशी, काय म्हणून भ्यालासी, तरी वृथा भय मानतोसी. मग ब्रह्मपद जानसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता नयची. बुवान प्रतिपटली खून, धरिले तत्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयपासून भक्ती जडली स्वामी चरणी, अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यांतून मुक्ती निवडून सुंदर, त्यांचा करुणी हार अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोद भाविक भक्त. सप्तमोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पण मस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंत. तुझ्याच कृपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत बदविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होतेसे सकला, वैकुंठासम नगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती नसेना. परिपूर्व कर्मागाध तयांचे लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी. मंद बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी, गेले शरीर सुखोन, गोडन लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास सुखभोग, कैसा त्यास निद्रात नयेची, रात्रंदिवस चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल देतली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्णवर्ण आला शरीरासी,
रात्रंदिन चैन नसे. विधीने विलेख भाळी लिहिला तो न चुकी कोण आला, तदनुसार बाणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधेपासून ऐसा कोण समर्थ. मग गेला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी. ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास, एके रात्री त्यास स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा तेथे करावी स्वामी सेवा, यती वचन भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगापूरन सोडले. ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्ने सहित. अक्कलकोटे नगरात शंकरराव प्रवेशत, तो देखील जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती. कित्येक प्रातस्थाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गूढा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय गूढः. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः. श्रीरस्तु. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली घाती, कामना धरुणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावणी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. ऐसो अशेक नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैसी होईल स्वामी भेटी, ही चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. तिची या घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी, करून द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंदले तिचे मन, म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, तुके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईल सत्यवचन आहे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती, बाई आनंदले चित्ती, म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती आपले कार्य करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती, शंकरराव दर्शना येती भावचित्ती विशेष. बाई स्वामींशी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मेने लागून ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थतेतून उठले, चालले गावाबाहेरी, आले शेकनुराचे दर्ग्यावरी. शंकरराव ही बरोबरी. त्या स्थळी पातले यवन, स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकररावासी म्हणती लीला ऐसी करून, चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी, शेकनुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांशी आणि शेकनुर दर्ग्याशी एक कपनी चढविले. मग काही दिवस लोटत स्वामीराजा आज्ञापित, बारीक वाटून निंबपत्र 9 मुरे त्यात घालावी. ते घ्यावे औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव औषध देती शंकरराव, तयांसी आला अनुभव. 10 दिवस लोटले, प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगरीला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले. मग पुन्हा आनंदीसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराजा आज्ञापिती, गावाबाहेर आहे रघुपती, तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐसिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करताती. परिपूर्ण आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा त्या यांनी, सर्वानुमते तेथेची. मठ बांधला चुने गच्ची, कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचा न लागेची पार, परिगंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधिती परत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. नवमोध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ महाराज की जय.